स्वामी भक्तांनो, आजचा हा क्षण साधा नाही. आज हा आवाज, हे शब्द, हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतोय म्हणजे स्वामी समर्थांनी स्वतः तुम्हाला आठवण केली आहे. कदाचित तुमचं आयुष्य सध्या शांत दिसत असेल, पण मनाच्या आत एक युद्ध सुरू आहे. जबाबदाऱ्या, चिंता, प्रश्न, भीती सगळं एकट्याने पेलताय. कोणाला सांगितलं तर लोक म्हणतील सगळ्यांनाच त्रास असतो, म्हणून तुम्ही गप्प राहिलात. पण स्वामी, ते गप्प बसलेले अश्रूही ओळखतात. खूप दिवसांपासून तुम्ही एकच प्रश्न विचारताय. स्वामी, आता तरी बदल कधी? स्वामी, माझी वेळ कधी येणार? स्वामी, माझही काही ऐकणार आहात ना? स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळं ऐकलं आहे. तू देवाकडे रडला आहेस. तू रात्री उशाशी डोळे पुसले आहेत. तू लोकांसमोर खंबीर राहिलास, पण आतून मोडत गेलास. हे सगळं मी पाहिलं आहे. स्वामींच्या दरबारात उशीर असतो, पण अन्याय कधीच नसतो. सोमवार आणि गुरुवार हे दिवस केवळ वार नाहीत, हे कृपेचे दरवाजे आहेत. या दिवशी स्वामी भक्तांच्या आयुष्यात थांबलेली कामं हालचाल करू लागतात. अडकलेले मार्ग मोकळे होतात आणि थकलेलं मन पुन्हा आशा धरू लागतं. आज स्वामी तुम्हाला सांगत आहे, तू ज्या गोड बातमीची वाट पाहतोयस, ज्या उत्तरासाठी मन बेचैन आहे, ज्या बदलासाठी तू देवाकडे हात जोडलेस, ती गोड बातमी सोमवार किंवा गुरुवार येण्याआधीच तुझ्यापर्यंत पोहोचेल. कदाचित ती बातमी पैशांशी संबंधित असेल, कदाचित नोकरी, व्यवसाय, शिक्षण याबाबत असेल, कदाचित नात्यांमध्ये अडकलेली गोष्ट सुटेल, कदाचित आजारपणावर उपाय मिळेल. स्वामी कारण पाहत नाहीत, ते फक्त भक्ताचं दुःख पाहतात. तुला वाटतंय का, मी पात्र आहे का? माझ्याकडून काही चूक तर झाली नाही ना? स्वामी म्हणतात, तू परिपूर्ण असण्याची गरज नाही. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझा संघर्ष व्यर्थ गेलेला नाही. तुझी प्रतीक्षा अपयश नाही. तुझं थांबणं हीच तुझी परीक्षा होती. आणि आता त्या परीक्षेचा निकाल बदलाच्या रूपाने येणार आहे. आज जर तू हा संदेश ऐकत असशील, तर समज, स्वामींनी तुला निवडलं आहे. सगळ्यांपर्यंत हा संदेश पोहोचत नाही, कारण सगळ्यांची वेळ एकसारखी नसते. आज फक्त मनात एकच गोष्ट ठेव, नकारात्मक विचारांना थांबव. कसं होईल हा प्रश्न सोड. स्वामी करतील एवढंच धर. कारण ज्या क्षणी तू पूर्ण शरणागती घेतोस, त्या क्षणी स्वामी कामाला लागतात. तुझ्या घरात जी अस्वस्थता आहे, ती शांततेत बदलेल. तुझ्या मनात जी भीती आहे, ती विश्वासात बदलेल. आणि तुझ्या डोळ्यात जे पाणी आहे, ते आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलेल. स्वामी समर्थ सांगतात, थोडा अजून संयम ठेव. तू जिथे संपतोस, तिथून माझं काम सुरू होतं. आज या क्षणी डोळे बंद करून मनात फक्त एकदाच म्हण, श्री स्वामी समर्थ. हे नाव केवळ शब्द नाही, हे एक कवच आहे. हे एक आश्वासन आहे. हे एक आधार आहे. आणि लक्षात ठेव, सोमवार किंवा गुरुवार तुझ्या आयुष्यात गोड बातमी घेऊन येणारच आहे. स्वामी कधीच भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. फक्त वेळ येईपर्यंत विश्वास ठेवायचा असतो. तुम्ही खूप काही सहन केलं आहे. लोकांना कधी कळलंच नाही की तुम्ही रोज आतून किती थकत होता. जबाबदाऱ्या वाढत गेल्या, अपेक्षा वाढत गेल्या, पण तुमचं मन कुणी विचारलंच नाही. तुम्ही स्वतःलाच समजावत राहिलात, थोडं अजून सहन करूया. वेळ बदलते,
देव पाहतोय. आणि खरंच स्वामी समर्थ पाहत होते. ते पाहत होते तुमचा संयम, तुमची शांतता, तुमची न बोलता वाहणारी वेदना. कधी रात्री झोप येत नव्हती, कधी डोळ्यात पाणी येत होतं, पण तुम्ही कुणाला त्रास नको म्हणून गप्प राहिलात. फक्त देवासमोर मन मोकळं केलं. स्वामी म्हणतात, तू माझ्याशी बोललास आणि मी ऐकलं नाही. असं कधीच होत नाही. सोमवार आणि गुरुवार हे दिवस फक्त कॅलेंडरवरचे नाहीत. हे दिवस कृपेची दारं उघडणारे आहेत. या दिवशी स्वामी भक्तांच्या आयुष्यात थांबलेली गाडी पुन्हा चालू होते. आज स्वामी तुला हळूच सांगत आहेत, तू ज्या गोष्टीची वाट पाहतोयस ती खूप जवळ आहे. तुला वाटतं अजून वेळ लागेल, पण स्वामींच्या दृष्टीने ती वेळ आधीच ठरलेली आहे. कधी कधी देव आपल्याला थांबवतो, कारण तो मोठं काहीतरी देण्याची तयारी करत असतो. तुला जेन मिळालं तेन मिळणंही तुझ्या भल्यासाठीच होतं. तुला वाटलं असेल, मी सगळं करून पाहिलं, आता काय उरलं? स्वामी म्हणतात, आता फक्त माझ्यावर सोड. तुझ्या आयुष्यात जे प्रश्न आहेत ते स्वामींसाठी प्रश्न नाहीत. तुझ्या अडचणी त्यांच्यासाठी अशक्य नाहीत. आज जर हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर समज, स्वामींनी तुला आश्वासन दिलं आहे. सोमवार किंवा गुरुवार तुझ्या आयुष्यात गोड बातमी येणार आहे. ती बातमी कशी येईल, कुठून येईल, कोणाच्या माध्यमातून येईल हे तुला माहीत नाही, पण स्वामींना माहीत आहे. कदाचित ती बातमी तुझ्या घरात आनंद घेऊन येईल, कदाचित तुझ्या मनावरचं ओझं हलकं करेल, कदाचित तुला पुन्हा हसवेल. स्वामी कधीच भक्ताला तोडून देत नाहीत. ते आधी तोडतात, मग घडवतात. तुला जे सहन करायला लागलं ते तुला कमकुवत करण्यासाठी नव्हतं, ते तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. आज या क्षणी मनातल्या सगळ्या भीती स्वामींच्या चरणी ठेव. कसं होईल हा प्रश्न सोड. फक्त एवढंच म्हण, स्वामी आता तुम्ही पहा. आणि लक्षात ठेव, ज्या दिवशी तू पूर्णपणे शांत होतोस त्या दिवशी स्वामी कामाला लागतात. तुझ्या आयुष्यात आता अंधार कमी होणार आहे. आता आशेचा दिवा पेटणार आहे. आता विश्वासाला उत्तर मिळणार आहे. हा संदेश तुझ्यासाठीच होता, कारण सगळ्यांना ऐकू येतो, पण सगळ्यांच्या मनाला भिडत नाही. आज जर डोळे थोडे ओलावले असतील तर ते अश्रू वेदनेचे नाहीत, ते हलका होण्याचे आहेत. स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत. आज, उद्या, नेहमी. सोमवार किंवा गुरुवार गोड बातमी नक्की येईल. फक्त विश्वास ठेव. आणि शेवटी मनात एकदाच म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सगळं पाहत होते. तुझा संयम, तुझी शांतता आणि तुझं न बोलता सहन करणं. कधी रात्री डोळ्यात पाणी आलं, कधी मन खचलं, पण तरीही तू विश्वास सोडला नाहीस. आणि म्हणूनच आज स्वामी तुला सांगत आहेत, आता तुझी वेळ आली आहे. सोमवार आणि गुरुवार हे स्वामींच्या कृपेचे दिवस आहेत. या दिवशी भक्तांच्या आयुष्यात थांबलेली कामं हलू लागतात. तू ज्या गोष्टीची वाट पाहतोयस, ज्या उत्तरासाठी मन अस्वस्थ आहे, त्या गोष्टीची गोड बातमी सोमवार किंवा गुरुवार येण्याआधीच मिळेल. कदाचित ती बातमी फोनवर येईल, कदाचित कुणाच्या शब्दातून, किंवा अचानक परिस्थिती बदलून.
स्वामी मार्ग बदलतात, पण भक्ताला सोडत नाहीत. आज एकच गोष्ट कर, भीती बाजूला ठेव. कसं होईल हा प्रश्न सोड आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव. कारण जिथे माणूस थांबतो तिथून स्वामी काम सुरू करतात. हा संदेश जर तुझ्या मनाला भिडला असेल तर समज, स्वामी तुझ्याशीच बोलत आहेत. डोळे बंद करून मनात एकदाच म्हण, श्री स्वामी समर्थ. आणि लक्षात ठेव, सोमवार किंवा गुरुवार तुझ्या आयुष्यात गोड बातमी घेऊन येणारच आहे. स्वामी तुझ्यासोबत आहेत, आजही, उद्याही, नेहमी. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता हा व्हिडिओ इथे संपतोय. पण स्वामींची कृपा इथे थांबत नाही. आज जर हा संदेश ऐकताना मन थोडं हलकं झालं असेल, डोळ्यात पाणी आलं असेल, तर समज, स्वामी समर्थ तुमच्याजवळ आले आहेत. तुमची वाट पाहणारी प्रार्थना, तुमचा संयम, तुमचं न बोलता सहन करणं काहीच वाया गेलेलं नाही. सोमवार किंवा गुरुवार तुमच्या आयुष्यात गोड बातमी येणारच आहे. आता फक्त एक काम करा, मनात भीती न ठेवता पूर्ण विश्वासाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि उरलेलं सगळं स्वामींवर सोडा. स्वामी तुमच्या सोबत आहेत, आज, उद्या आणि नेहमी.